अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली होती। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तुम्ही महिलांबद्दल जो शब्द वापरला तो शब्द तुमच्यापेक्षा जास्त महिलांना समजतो। तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला आणि मुलीला विचारा की तुम्ही कोणता शब्द वापरलाय। अशा कडक शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आम्हाला आमच्या विरोधात नारायण राणे हेच उमेदवार हवे होते। ही आमची विनंती भाजपने मान्य केल्यानं आम्ही त्यांचे आभारी आहोत, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलाय। बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान अजित पवारांनी मतदारांना कचाकच मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चा रंगलीय। आज शरद पवार यांनीही अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं। काही लोकांनी कसं मतदान करायचं हे तुम्हाला सांगितलं, पण मी तसं सांगणार नाही। देणेघेणे करून मतं मागण्याची आमची भूमिका नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी कन्हेरी या गावात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते। शरद पवारांनी उचलली जीभ लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असं खोचक ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। राम मंदिरात सीता मातेची मूर्ती नसल्याची तक्रार काही महिलांनी माझ्याकडे केल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं। बावनकुळे यांनी त्यांच्या याच विधानाचा समाचार घेतलाय। नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेतून बाहेर काढायचे असा मानस देशातील तरुणांनी केलाय। त्यामुळे शेतकरी, कष्टकरी तरुण मोठ्या प्रमाणात पुढे येऊन मतदान करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातून बाहेर काढतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। देशातील सार्वजनिक उपक्रम विकून देशात विकास केला असा दावा केंद्र सरकार करत असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केलाय।